नमस्कार, मी कल्याणी. स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. इथे बघत असाल तुम्ही स्मितचे पप्पा बसलेले आहेत. त्यांचा चेहरा मी नाही दाखवते कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही अजिबात. त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसणारच नाही कधी. कधीतरी चुकून झालं तर होऊ शकतं. पण त्यांना नाही आवडत म्हणून मग शक्यतो व्हिडिओमध्ये ते नाहीच आहेत. तर बघा, अनबॉक्सिंग चालू आहे इथं. कसलं तर मोबाईलचं. स्मितने त्यांचा मोबाईल खराब करून ठेवला, फेकून फेकून बऱ्याचदा हातातनं पडून तो इमर्जन्सीमध्ये त्यांना मोबाईल घ्यावा लागला. तर नव्हतंच त्यांना काही, त्याच्यामुळे असं झालं. आता नवीन मोबाईलचं अनबॉक्सिंग चालू आहे. हो, हे बघ ना. वेफर्स खायचे. इथे बघ ना, तुला मोबाईल नवीन आवडतो ना? मोबाईल आहे बघ. नवीन मोबाईल दाखवा घेतला. बरं. पण मला असं हे जे स्क्रीन असं क्लिअरिटी वगैरे बाद झालं काय झालं? अरे स्क्रीन तर तुम्ही सांगितलं ना. झालं. स्क्रीन केलं. डिटेल. आणि इथे मी करते फोडणीची भगर. तर साबुदाणा भिजत घालण्याचं आज विसरले होते. स्मितचे पप्पा तर घरीच होते आज. आणि आज दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे मग उपवास आहे. स्मितचे पप्पा एकटेच करता. मला उपवास सहन होत नाही. म्हणजे मी भरपूर उपवास करायची पूर्वी, पण आता नाही करत कारण मला मायग्रेनचा त्रास होतो. मला साबुदाणा खाल्लेलं पण ॲसिडिटी होते आणि म्हणजे चालत नाही उपवासाचं काही खाल्लेलं किंवा अवेळी जेवण केलेलं. लवकर जेवावं लागतं, त्याच्यामुळे मी आता उपवास सोडून दिलेले आहे. आणि आता मी स्मितच्या पप्पांना उपवास असतं तर त्यांना भगर करून घेत होते. तर भगर एका बाजूला होत होती आणि पपई तुम्ही बघत असाल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आता सध्या. आणि पपया भरपूर अशा छान येत आहेत आता. तर स्मितचे पप्पा पण घेऊन येतात आणि माझ्या माहेरून कुणी आलं ते पण पपई आणतात. त्यांच्या इथे खूप छान पपईचं झाडं आहे आणि भरपूर अशा पपया येतात. तर मग तिकडनं पण येत असतात. आणि स्मितला आवडतं, त्याच्यामुळे सध्या आम्ही थोडं थोडं त्याला पपई खाऊ घालतो आणि आम्ही पण खातो. तर असं चाललेलं आहे सध्या. तर फोडणीची भगर गरम गरम छान लागते. तर आता म्हणजे फक्त जिऱ्याची फोडणी देऊन आणि हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे तेलामध्ये. मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून मग शेंगदाण्याचं कूट माझ्याकडे बनवलेला असतो, त्याच्यामुळे मी तर नंतर टाकला आणि मग भगर टाकून ती आता वाफेवर शिजवली की झाली. चवीपुरतं मीठ घालायचं बस आणि छान अशी भगर लागते. आता पपई कट करायचं काम चालू आहे आणि हे बघा भगर इथं झालेली आहे. छान अशी भगर तयार. आणि इकडे काय चालू आहे तर इथं अजून एक अनबॉक्सिंग आहे. ते कसलं तर ते दिसत आहे तुम्हाला. नवीन टी व्ही घेतलेला आहे आमच्याकडे. इतके दिवस टी व्हीच नव्हता आमच्याकडे, म्हणजे माझ्या लग्नाचा होता तो पूर्वी. तर तो खराब झालेला आणि 1 वर्ष झालं तसं आमच्याकडे टी व्ही नाही. 1-1.5 वर्ष झालं असेल. जुन्या व्हिडिओमध्ये दिसेल माझा तुम्हाला 1-1.5 वर्षापूर्वीचा जुना जो मॉडेल होतं टी व्हीचं. तर तो टी व्ही होता आणि आम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर टी व्ही बघायचो. त्याचा सेट टॉप बॉक्स लावलेला होता. तुम्हाला तो पण दिसत असेल काही व्हिडिओमध्ये. आता हा नवीन मॉडेल आलेला आहे 4Kचा. तर सगळीकडे तेच मॉडेल येतं नवीन. आणि आता मोबाईल आणि टी व्हीमध्ये काहीच फरक राहिलेला नाही. सगळं काही जसं आपण मोबाईलवर बघतो सगळं ते टी व्हीवर आपल्याला दिसतं, चालवता येतं. तर असा प्रकार आहे. स्मित खूप मोबाईलला त्रास द्यायचा, तर हे स्मितसाठी ओके आम्ही डाउनलोड करून आता ह्याच्यामध्ये व्हिडिओ ठेवणार आणि त्याच्यामध्ये मग त्याला जे पाहिजे, जे लहान मुलांचे गाणे, पोयम वगैरे असतात, तर त्या कार्टून वगैरे तो याच्यावरती बघत जाईल नेहमीच म्हणजे मोबाईल बघण्यापेक्षा लांबून टी व्ही बघितलेला बरा. तो मोबाईल खूपच जास्त प्रमाण वाढत चाललेलं होतं आणि चिडचिड करायचं जास्त वेळ बघून झालं की आणि फेकून द्यायचं, असं व्हायचं त्याचं. तर असं गुपचूप बघता येईन आता डाउनलोड केलेले व्हिडिओ असल्यामुळे. तर असं आहे आणि तो आम्हाला समजून सांगतो आहे. नवीन प्रकारचं रिमोट आहे. तर थोडंसं अवघड जातं समजायला. अवघड काही नसतं, मोबाईलसारखंच आहे सगळं काही. पण आता हे टी व्हीवर आलं, त्याच्यामुळे ते हे आहे माऊसचं रिमोट. आणि हे बघा त्याचे व्हिडिओ इथं बघायला स्मितची सुरुवात झालेली आहे. डाउनलोड करून दिलेले आहे. चल रे स्मित, उठा स्मित. स्मित चला, काय बघतोय? संध्याकाळ झाली आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहे बाहेर.
स्वयंपाक वगैरे आवरलेला होता माझा आणि जेवणं बाकी होते आणि त्याच्या आधी आम्ही थोडंसं चक्कर मारून म्हणजे आज खूप छान दिवस आहे दत्त जयंतीचा आणि त्यानिमित्ताने आम्ही मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे. गर्दी खूप असणार आहे. गंगेवर खूप छान जत्रा असते दत्त जयंतीला, तर दरवर्षी आम्ही जात असतो. तर आत्ताही चाललेलं आहे. थोडं MG रोडला स्मितच्या पप्पाचं काम होतं. हे स्लो मोशनमध्ये तुम्हाला दिसतंय अलंकार. तर हे नाश्त्याचं हॉटेल आहे. आता ते पूर्वी वेगळं होतं आणि नवीन आता त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि स्मित हे बघितलं की प्रत्येक वेळेला थांबवतो. मेन रोड आणि दहीपुलाच्या मध्यावर आहे हे. इडली डोसा वगैरे काय असेल ते सगळे नाश्त्याचे मिळतात इथे. तर स्मितचं आवडतं आहे हं हे. स्मितला खूप आवडते. ते बघितलं की पहिले अगोदर तिकडे हात करतो आणि चला म्हणतो. ह्या गल्लीमध्ये आम्ही आलो की दहीपुलावरची आहे इथे बघा. हे स्ट्रीट शॉपिंग आहे नाशिकमधील. आता इथे आम्ही जत्रेला ते गर्दी दिसतेच आहे आणि गंगेवर आलं म्हणजे इथे बघा का सगळंच काही आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी फिरण्यासाठी वगैरे सगळंच टाईमपास होतो. छान वाटतं गंगेवर आल्यानंतर. तर आम्ही जातो आहे एकमुखी दत्त मंदिर आहे. तर जत्रेमध्ये आलेलो आहे. जत्रेचं स्वरूप लगेच कळतं बघा. लहान मुलांची खेळणी आणि काही काही नाही सगळ्या प्रकारचं काही असेल ते जत्रेत आपल्याला भेटत असतं. हे बघा गंगेच्या किनारी छानपैकी जत्रा भरते आणि तुम्हाला पाण्यामध्ये होड्या दिसत असतील. खूप भरपूर अशा होड्या आहेत आता आणि गर्दी पण आहे. तर काय झालं की खूप जास्त मोठी रांग असल्यामुळे स्मितचे पप्पा एकटेच दर्शनाला आतमध्ये रांगेत उभे राहून जाऊन आले आणि मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि स्मितला घेऊन बाजूला पायऱ्यांवर बसले. ज्या गंगेच्या साईडला ज्या पायऱ्या आहे हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल पाणी वगैरे आणि इथे भरपूर अशा होड्या येत जात होत्या. स्मित बघत होता. स्मितला आलेला होता राग की स्मितचे पप्पा एकटेच गेले आतमध्ये, स्मितला नेलं नाही सोबत म्हणून तो चिडचिड करत होता. थांब ना येणार ना पप्पा येणार थांब जरा. आता इथे रात्रीची वेळ आहे पण 4-5 वाजता दिवस असताना तर अजून छान वाटतं की होड्यांमध्ये वगैरे बसण्यासाठी. लहान मुलांना इथे खूप छान खेळण्यासाठी आहे. ते छोट्या कार पण आहे रिमोट कारमध्ये वगैरे बसून ते लोक नेतात ते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या आहे इथं. होड्यांमध्ये बसू शकतो. गंगेवर छान फिरू शकतो. पायऱ्यांवर निवांत बसू शकतो. चाट-बीट खाऊ शकतो. अजून लहान मुलांना घोडे पण आहे. घोड्यांवरची राईड पण घेता येते. असं बऱ्याच काही गोष्टी आहे. बऱ्याचदा मूड ऑफ असला बरं असं काही वाटत नसलं तर बऱ्याचदा स्मितला घेऊन मी तर नक्की येते. एकटी इथे येऊन बसते. खूप छान वाटतं. मन म्हणजे अगदी फ्रेश होऊन जातं. तर स्मित चिडलेलंच होतं त्याच्यामुळे त्रास देत होता. मी त्याचा टाईमपास इथे करत होते. होड्या पण दाखवत होते पण त्याचं मनच नव्हतं बघा. असं आहे. तर अगदी जवळ आहे. लांब काही जायची गरज नाही लहान मुलांसाठी. तर एकदम मस्त ठिकाण आहे. गंगेवर आले की त्यांचा टाईमपास आणि सगळ्याच गोष्टी होऊन जातात. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा हे लाइटिंग वगैरे लावलेलं एकमुखी दत्त मंदिर आहे. गंगेवरील खूप प्रसिद्ध आहे आणि इथे दर गुरुवारी वगैरे म्हणण्यापेक्षा अशी ही गर्दी असतेच. आणि जत्रेला आलो आणि काही खाल्लं नाही असं कधी होईन का? तर बघा वेगळं असं काही नाही पण पाणीपुरी खातो आहे इथे. थोडा वेळ थांबलो आणि खूप छान पाणीपुरी होती. गंगेच्या किनारी मस्त कडेला बसून छान होड्या दिसत आहेत, पाणी दिसत आहेत आणि मस्त साईडला बसून पाणीपुरी एन्जॉय करत होतो. आणि आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्यानंतर घरी आलो आणि उशीर झालेला होता. आता तिथे भरपूर गर्दी दर्शनाला वगैरे आणि मग थोडा वेळ तिथे बसलो. त्याच्यामुळे आता घरी उशिरा आलो आणि आज उशिरा थोडे जेवण चालू आहे. स्मितला पण भूक लागलेली होती कारण स्मितला जाण्याच्या अगोदर जेवण केलेलं होतं आणि थोडं फिरल्यामुळे आणि बाहेर त्याला काही खाऊ घातलेलं नाही. कारण अजून त्याला बरं नसतं म्हणून आजचं जेवण होतं वरण, कोबीची भाजी आणि चपाती. अशा प्रकारचं जेवण होतं आज.